आता परवा मी आमच्या नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल मधल्या आयसीयूचं सगळं लाईव्ह केलेलं आहे, सिव्हिल सर्जनला सोबत घेऊन. कालचे डीवायएसपी म्हणालेच, मला विचारता काय म्हणे, तुम्ही करताच आहे म्हणे लाईव्ह. तर त्यामुळे तो विरोध आता संपलाय. जनतेनं खूप बिनधास्तपणानं हे लाईव्ह केलं पाहिजे. आणि लाईव्ह मध्ये काय होतं, ते बरोबर शब्दात सापडतात. आणि आता कालच्या लाईव्ह मध्ये डीवायएसपी म्हणालेत, सगळ्यांनी 200-300 काय तुमच्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रार अर्ज माझ्याकडे द्या, मी त्या सगळ्यांची छाननी करतो, त्याचा सगळ्याचा तपास करतो, ज्याच्यात FIR दाखल करायची गरज आहे FIR दाखल करतो, जिथे NC दाखल करायची गरज आहे तिथे NC दाखल करतो आणि सगळ्यांच्या तक्रारी घेतो. मग ते कुठे आता ऑन कॅमेरा आहे सर. हा फायदा आहे, म्हणून असं थेट भिडायचं, थेट लढायचं. आणि जेव्हा संविधानानं कायद्यानं तुम्हाला जर हा सगळा स्वातंत्र्याचा भाग हातात देऊन सुद्धा तुम्हाला जर समजत नसेल, जाणीव येत नसेल, तर सगळं दुर्भाग्य आहे आपलं. तर ते माहिती असल्यामुळे ते आपण करतोय आणि सगळ्यांना करायला भाग पाडतोय.